मी आज तुमच्याकडे आलेलो आहे ते कारण म्हणजे उद्याच्याला महाराष्ट्र 5 वर्षाच्या करता 20 तारखेला कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे त्याबद्दल आपल्याला मतदान करायचं आहे। एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी गेले 1.5-2 वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता प्रयत्न चालवलेले आणि हा विकास करत असताना माझी मायमाऊली डोळ्यासमोर ठेवली, माझा तरुण तरुणी यांना डोळ्यासमोर ठेवलं, माझ्या बांधवांना डोळ्यासमोर ठेवलं आणि असा कुठला घटक आपल्याकडनं विसरता कामा नये, राहता कामा नये की त्याला आपल्याकडनं मदत झाली नाही। अशा पद्धतीने सर्वसामान्यांचं सरकार महायुतीच्या निमित्तानं काम करत असताना आम्हाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फटका बसला। फलटणकरांनो, मतदान महायुतीचं महाविकास आघाडीचं 0.5% थोडस जास्त त्यांना मतदान, 0.25% आतच 0.5% पुढं एवढंच मतदान त्यांना जास्त मिळालं, पण त्याचा बराचसा परिणाम ह्या वेगवेगळ्या जागांच्यावर झाला आणि जेवढी काही ताकद एनडीएला राज्यात मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही। जसं आता बोलत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलं, पराभव झाल्यानंतर खचून जायचं नसतं, यश मिळाल्यानंतर हुरळून जायचं नसतं आणि त्याच्यामुळं त्यांनी विचार केला, पुन्हा ते कामाला लागले। आम्ही देखील विचार केला की बाबा का आपण एवढे कामं करून कमी पडलो। एकतर त्यावेळेस थोडंसं पाण्याचं पाहिजे तशी परिस्थिती नव्हती, दुर्भिक्ष होतं, उन्हाळ्याची निवडणूक होती, आता एक्झॅक्ट पाऊस चांगला झालाय, पाणी सगळीकडे धरणं बिरणं भरलेली आहेत, विहिरींना चांगलं पाणी आहे। त्यावेळेस जे काही आमच्या मागासवर्गीय समाजाच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचं काम करण्यात आलं की काय तर संविधान बदलणार, अब की बार 400 पार, लोकसभेला सरकार आणण्याच्या करता जागा लागतात 250, मग 400 पार का, तर यांना संविधान बदलायचंय, आरक्षण बदलायचंय, त्याच्यामध्ये घटना बदलायची, असा फेक नरेटिव्ह सेट केला। तो आमच्या मागासवर्गीय समाजाला थोडासा खरा वाटला। माझ्या मुस्लिम समाजाला तर असं सांगण्यात आलं की आता परत सरकार आलं की तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार पाकिस्तान बांगलादेशला देणार पाठवून, आणि त्यांनाही काय बाबा यांचं सांगता येत नाही, करतील बाबा असं करून तेही सकाळी 7लाच आमच्या विरोधी रांगा लागल्या। मतदान सगळ्यांनी म्हणजे जिथं माझा मी पहिल्यापासून या अल्पसंख्याक समाजाला आधार देण्याचं काम, ताकद देण्याचं काम, मदत करण्याचं काम एक आपल्यातला तो घटक आहे, महत्वाचा आहे, हा आम्ही विचार करत होतो। परंतु त्यांनी पण आम्हाला थोडस बाजूला केलं। हे सगळं होत असताना आदिवासी समाजाला पण असं वाटलं अरे संविधान बदललं तर आपलंही आरक्षण जाणार, आपलंही अडचणी निर्माण होणार। आणि मग आम्ही काहींना सांगितलं, अरे तुम्ही आमदार लोकांना सांगा ना त्यांना की राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजातून आलेले आहेत, द्रौपदी मुर्मू, काही काळजी करू नका। त्यांनी सांगितलं अरे राष्ट्रपती आपल्या शिक्का त्या मारणार आहेत, काही काळजी करू नका। अरे म्हणले कशाचे शिक्का मारतायत, संसदेच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं नाही, त्या कशाचं शिक्का काय करणार झालं, कुठनं डोक्यातनं काय कल्पना काढल्या, झाली आमची वाटच लावली। बारामतीत वाट लावली, माढ्यात वाट लावली, ती सातारला त्या पिपाणीनं वाचवलं। तू तरी सारखी पिपाणी दिसली, 35,000 मत पिपाणीला गेली, झाला आमचा राजा वाचला बाबा, 13वे वंशच आमचे वाचले। त्याच्यामुळं काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली। असला सगळा ती निकाल, मुरली काका आमचा निवडून आला, मुरली मोहोळ, त्याची लॉटरी लागली, म्हणजे मंत्रीपद एकाला द्यायचं होतं, तिकडे रावसाहेब दादा पवार, रावसाहेब दानवे पडले, इकडेही महाराज पडले। त्याच्यामुळं मुरली मोहोळांचं राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला। मित्रांनो, ह्या घटना घडल्या, हसण्यावर नेऊ नका, ही फॅक्ट आहे। मग आम्ही विचार केला, आता रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणले दादा काही योजना मागे का नाही घेतल्या,
मला नंतर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. आम्ही विचार केला, एकनाथरावांनी विचार केला, देवेंद्रांनी विचार केला किंवा आपल्याला पुन्हा विधानसभेला सामोरं जायचं. जो फेक नेरेटिव्ह केलाय तो तर काढला पाहिजे. मग पहिलं काय केलं तर कांदा निर्यात बंदी ती उठवली. कांदा पिकवणारा माझा नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा सगळीकडे कांदा होतो. त्याच्यावर कांद्याचे भाव बरे झाले. तिथं आपण आता माझ्या शेतकरी वर्गाला समाधानी केलेलं आहे. त्याच्यातनं माझ्या बरेच दिवस डोक्यामध्ये होतं, कारण मी पण तुमच्यासारखा शेतकरी, जसा आमचा सचिन शेतकरी आहे तशा पद्धतीनं मी पण शेतकऱ्याच्या पोटीत जन्माला आलेलो आहे. आणि मला 3, 5, 7.5 ह्या माझ्या गरीब शेतकऱ्याला, मध्यम शेतकऱ्याला ज्या मोठा इलेक्ट्रिक पंप लागतात त्याला वीज बिल माफ करायची होती. कशी करायची अधिकाऱ्यांना विचारलं. ते म्हणले दादा 44 लाख लोक आहेत, त्यांना तुम्हाला माफ करावं लागेल. पैसे किती लागतील? 14,900 कोटी रुपये लागतील, म्हणजे 15,000 कोटी रुपये लागतील. मग आम्ही देवेंद्रजींनी ठरवलं की आपण सोलर पॅनल मोठ्या प्रमाणावर हातात घेऊया. 9,500 मेगावॉटची वीज निर्मिती आम्ही सोलरवर केली. आता त्याची कामं चालू आहेत. जवळपास 35,000 एकर जमीन त्याच्याकरता सरकारी दिली. मोठी मोठी टेंडर काढली. फलटणकरांनो ₹2.80, ₹2.90, ₹3, ₹3.10 ऍव्हरेज ₹3 आम्हाला वीज मिळाली. आता तुम्हाला वीज देताना ₹7 आम्हाला घ्यावी लागते. ₹4 तिथं बचत होते. त्याच्यावर म्हणलं मेळात आहे, काहीतरी मार्ग काढता येईल. आणि शिवाय तुम्हाला आता दिवसा वीज द्यायची. 6 महिन्यांनी आपल्या महाराष्ट्राला आम्ही सूर्य उगवला वीज पंप चालू, सूर्य मावळला वीज पंप बंद. तिकडं सगळं भाकरी बिकरी बरोबर काय आणलेलं असेल ते घ्यायचं, घरी जायचं, बायका पोरांच्यात राहायचं, जेवायचं, झोपायचं, गप्पा हाणायच्या. रात्री विंचुकाटा नको, साप नको, बिबट्या नको, गवा नको, डुकर नको, रानडुकर काहीच नको. ह्या पद्धतीनं आम्ही करतोय. हे आम्ही करून दाखवणार आहे. तर जवळपास आता काही युनिट वीज ऑलरेडी तयार झाली. मोदी साहेबांनी पण सोलरच्या मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल द्यायचा स्कीम आणलेली आहे. हे सगळं होत असताना तिथं 15,000 कोटी रुपये या प्रकारे आम्ही वाचवतोय. माझ्या महिलांना, माझ्या मायमाऊलींना देताना 2.5 कोटी महिला डोळ्यासमोर ठेवल्यात. त्यांना 18,000 रुपये वर्षाला. त्याचा हिशोब पडला 45,000 कोटी झाले. 15 आणि 45 60,000 कोटी झाले. माझ्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाला अर्धी फी द्यावी लागायची, ती अर्धी पण माफ करून टाकली. त्याला 2,500 3,000 कोटी रुपये लागत आहेत. 3 गॅस सिलेंडर तुम्हाला उज्ज्वला जे घेतात 52 लाख कुटुंब त्यांना द्यायचं ठरवलं. त्याच्यातनं काही पैसे आम्हाला लागणार आहेत. आमचं दूध जे गाईचं तुम्ही आम्हाला देताय सरकारला किंवा घालताय डेऱ्यांना, त्याच्यामध्ये आता ₹5 अनुदान होतं, ते आता ₹7 केलं. 28 आणि 7 35 अशा प्रकारचा दर तुम्हाला दिलाय. आता काही मला शेतकरी म्हणले की दादा ऑगस्ट पर्यंतच पैसे आले, सप्टेंबर ऑक्टोबरचे राहिलेत, काळजी करू नका. आचारसंहितेच्या काळामध्ये लाभ देता येत नाही. ते आचारसंहितेचा भंग होता. म्हणून तुमचे पैसे देताना आचारसंहिता लागायच्या आत, दिवाळीच्या आत तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे 3,000 दिले. असे 7,500 आतापर्यंत दिले का नाही दिले? अरे तुला काय माहिती, त्यांना माहिती. तुझ्या बायकोने सांगितलं का? आले आले, कारण अकाउंटला यांच्या पैसे आहेत, तुझ्या अकाउंटला काहीच नाही. तू बायकोला सांगितलं अगं दे ग, इतके दिवस ती मागायची, अरे दे रे, आता तू मागतो अरे दे ग. बरं जाऊ द्या. त्याच्यामध्ये माझ्या महिला, माझ्या मायमाऊलींना आम्ही समाधानी केलं, त्यांना सबल केलंय, सक्षम केलंय. ह्याच्यातनं ह्या सगळ्या योजना आणल्या. मित्रांनो, ह्या सगळ्याला मला निधी लागला 75,000 कोटी. मी बजेटमध्ये तरतूद केली. एकनाथरावांनी, देवेंद्रांनी फाईलवर सही केली. आणि हे ओरडत काय होते, कोर्टात गेले, ही योजना बंद करा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. का रे बाबा, तुला काय त्रास होतो? तू सरकारमध्ये असताना दिले का? आम्ही तुला अडवलं होतं का? त्यावेळेस तुला सुचलं नाही, आम्हाला सुचलं तर तुला वाईट काय वाटतं? तुझ्या खिशातले तर पैसे जात नाही. पण गेले कोर्टात, कोर्टाने फेटाळलं. काही जणांनी PIL केलंय, त्याच्याही संदर्भामधलं काही होईल असं मला वाटत नाही. आम्हाला म्हणले की यांनी कर्जबाजारी केलं, राज्याला तिजोरी खाली केली, काही ठेवलं नाही. आम्हाला पण थोडीफार आर्थिक शिस्त आहे ना.
आम्ही पण संस्था चांगल्या चालवल्या. आम्ही आईच्या पोटातनं निघालो, इथं उपमुख्यमंत्री नाही झालो. आम्ही तळागाळातनं पार विकास सोसायटीच्या पंचापासून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि त्यामुळे मी कधी संस्थांच्या मध्ये हलगर्जीपणा करत नाही. आज राज्यामध्ये नंबर 2 नंबरच्या बँका म्हणजे 1 आणि 2 जर कुठल्या आहेत तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नंबर 1 ला आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नंबर 2 ला आहे. अशा पद्धतीनं आपण संस्था चालवतो. आणि हे सगळं करत असताना त्यांनी आमच्यावर असे आरोप केले, पैसे यांना मिळणारच नाही, पहिले पैसे दिले तर अरे घ्या काढून परत हे मागे घेतील. आता ओवाळणी टाकलेली कुठला लाडका भाऊ लाडक्या बहिणीला पैसे दिल्यावर परत घेणार? काय निर्लज्जासारखं सांगतात. ती सावत्र आहे म्हणून तसं सांगतात. आम्ही सख्खे. त्याच्यामुळं हे सगळं चाललंय. तरी ते आम्ही सोडून दिलं. तुमचे पैसे सगळ्यांचे अकाउंटला व्यवस्थित, भ्रष्टाचार नाही, डीबीटीला पैसे कुठं मध्ये कुणी काढायला नको, काही नको, अशा प्रकारे केलं. तुम्हाला माहिती फलटणकरांनो, 2-3 दिवसापूर्वी एक नेते दिल्लीवरून आले आणि म्हणले मी तुम्हाला खटखट पैसे देतो. त्याच्या आईला म्हणलं खटखट पैसे. मी म्हणलं कस काय? ते वाचलं पंचसूत्री कार्यक्रम, पंचसूत्री बर का. आणि या सगळ्यांनी बसून काढला. त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं माझ्या मायमाऊली इतक्या मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान करणार आहेत, त्या समाधानी आहेत, आनंदी आहेत. माझे बांधव ह्या योजना पुढे 5 वर्षाच्या करता चालवायच्यात. काँग्रेसच्या राजवटीमध्ये 2003 ला मोफत वीज केली, परंतु एक बिल झिरोचं दिलं आणि पुढे लगेच बिल द्यायला सुरुवात केली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तसं आम्हाला करायचं नाही. मी विलासरावांना म्हणलं, विलासराव आपण मतं घेतलीत लोकांचे, बरोबर नाही. ते म्हणले नाही अजितराव आपल्याला परवडणार नाही, आपण आता देऊन टाकू. आणि लोकही विसरले राव. आणि नंतर पुन्हा 2004 ला निवडून दिलं, 9 ला निवडून दिलं, चालूच होतं. असं करू नका. आता आपल्याला पुढे या योजना चालू ठेवायच्या तर महायुतीचं सरकार आणावं लागेल. इथं आमच्या सचिनचं जी खूण आहे ती घड्याळाची खूण आहे. त्या घड्याळाच्या चित्रावर आपण बटन दाबण्याचं काम करा. तुमच्या योजना चालू. कोण मायचा लाल त्या ठिकाणी ती योजना बंद करू शकत नाही, कोणीही बंद करू शकत नाही. अरे वाटेल ते केलं तरी बंद करू शकत नाही. काल तर मुख्यमंत्री एका ठिकाणी म्हणले अरे आम्ही जेलमध्ये जाऊ पण योजना चालू ठेवू. काय जेलमध्ये जायचं कारण नाही? आपण काही चुका केल्यात का? आपण काही घोटाळे केलेत का? आपण व्यवस्थित माझ्या मायमाऊलीला आदा आणि त्याच्यात जातीभेद केला नाही. सगळ्या जाती धर्माच्या महिला घेतल्यात की नाही? सगळे बांधव घेतलेत, सगळे शेतकरी घेतले की नाही? आज 19-20 केलं नाही. आणि यांनी पंचसूत्री काढली. खर्च किती केलाय? 3 लाख कोटी. आपलं बजेट 6.5 लाख कोटी. पगारावर, पेन्शनवर आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर रिपेमेंट करायला 3-3.5 लाख कोटी लागत आहेत. आणि वाटायचे 3 लाख कोटी. आणि मग काय बाकीचं टाळ वाजवत बसायचं? काय करायचं? काय राज्य कारभार कसा चालणार? खोटं बोलतायत, रेटून बोलतायत. त्यांनी सांगितलं आम्ही 1,500 नाही 3,000 करणार म्हणजे 1 लाख कोटी रुपये लागतील. ते म्हणले फक्त मुलींना आम्ही कॉलेजचं शिक्षण फ्री देणार नाही, मुलांनाही देणार. तो तर आकडा कुठल्या कुठं चाललाय. परत म्हणले यांनी 5 लाखाची विमा संरक्षण दिलंय, आम्ही 25 लाख रुपये देणार वर्षाला. 25 लाखाचं विम्याचं संरक्षण. काही पण बेमार होऊन चाललंय. नंतर म्हणले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना आम्ही महिना 4,000 रुपये देणार. म्हणजे ते 1 कोटी धरले तर ते 40,000 कोटी. म्हणले आता आम्ही शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी देणार. अरे म्हणलं त्याला 50-60 हजार कोटी रुपये लागतील. वेळेत भरणाऱ्याला 50,000 रुपये देणार. काही पण चाललं ते बघितलं तर म्हणले काय बनवाबनवी चालली, काय फसवणूक चालली. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही काही लोकांची बदनामी करताय, तुम्ही दिशाभूल करताय. हे अजिबात चालता कामा नये. हे निव्वळ फसवी चाललेली आहे. ह्याचा विचार माझ्या फलटणकरांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, मी करताना आर्थिक शिस्त बघून केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे.
उद्या आम्ही जाऊन मोदी साहेबांना, अमित शहाना, नितीन गडकरींना, पियुष गोयलला, शिवराज सिंह चव्हाणला यांना सांगू शकतो, काय आपल्या अडचणी असतील तर त्याच्यामध्ये मदत मागू शकतो. हे मागू शकत नाही. हे निव्वळ काही ना काही नवीन आरोप करतात. भुजबळ साहेबांनी काल काही बोलले नाही तरी म्हणले भुजबळ साहेबांनी असं सांगितलं, भुजबळ साहेबांनी नाकारलं. पण एक चर्चा तर होती ना, कारण नसताना गैरसमज होतात ना. ह्या सगळ्या गोष्टी होताना आता मगाशी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलं की बाबा आता आम्ही सचिन पाटलांना उमेदवारी दिलेली. शेतकरी आहे, डाळिंबाचा धंदा चांगला होता, आता काहीतरी सीताफळ केलेली आहे. शेतकरी असल्यामुळं मागचा होता ती शिक्षक होता. 15 वर्ष शिक्षकांनी इतकं शिकवलं की डोकं पार जाम झालं, काय कळलं सुचलंच आता काही. आता बास त्या बिंदूचा चेंदा मेंदा झालाय. आता शेती, आता शेतकरी. त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन तुम्ही दाबायचं. मी काम करताना कधीही भेदभाव केला नाही. मी दीपकला पण 15 वर्ष मदत केली, त्याला खासगीत विचारा. त्याला मान सन्मान दिला, तालिकेवर पण त्याला बसवायच्या करता नाव द्यायचो. तुम्ही बघायचं तो तालिकेवर बसायचा. कारण शेवटी सगळ्यांना आपण घेऊन गेलं पाहिजे. आणि 2029ला पुन्हा मतदारसंघाची फेररचना होणार आहे. त्याच्यामुळं मतदारसंघ आरक्षण बदलली जातील, वेगवेगळे कुठेही आरक्षण त्या ठिकाणी पडतील, तो पुढचा काळ आहे. आता हा चांगल्या पद्धतीने काम करेल, बोलतो चांगला, निर्व्यसनी आहे. मी त्याला विचारलं, म्हणलं मला सांगतोय बघा निर्व्यसनीच्या आयला कधी वास आला तर माझ्या असं सोडायचं नाही. नाही नाही म्हणलं दादा निर्व्यसनी आहे. रणजित सिंहने पण सांगितलं दादा बस बस उभा केलाय आता जरा बस. त्याच्यामध्ये आज एक गरीब कुटुंबातला व्यक्ती आहे आणि त्या सचिनला आपलं बहुमोल असं मत पाहिजे. हे मत देताना मी नीरा नदीच्या पलीकडे, तुम्ही नीरा नदीच्या अलीकडे. मित्रांनो, एकेकाळी हा फलटण तालुका अक्षरशः इथं संपन्नता होती. या तालुक्यामध्ये सगळं काही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला होता. हे आपण सगळ्यांनी आजपर्यंत पाहिलेलं आहे. फलटण तालुका हे बघितलं तर राजांचा तालुका म्हणून या तालुक्याची ओळख. आणि ह्या तालुक्यामध्ये फलटणचं ग्रामदैवत श्रीराम आहे, त्यालाही मी वंदन करतो. द्रष्टे राजे मालोजी राईक निंबाळकर, श्री चक्रपाणी प्रभू यांच्या कार्याचं पण स्मरण करतो आणि त्यांनाही अभिवादन करतो. आज द्रष्टे राजे मालोजी राजेंनी त्यांच्या परीनं इथं सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वर्गीय कृष्णचंद्र भोईटे तुमचे आमदार झाले. त्याच्यामध्ये हिंदूराव निंबाळकर स्वर्गीय हे तुमचे खासदार झाले. स्वर्गीय हनुमंतराव पवार हे तुमच्या कारखान्याचे चेअरमन होऊन गेले. स्वर्गीय चिवणराव कदम हे आमदार झाले, जिल्हा परिषद त्यांनी गाजवली. स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांनी दूध संघ त्या ठिकाणी चालवला. स्वर्गीय दादासाहेब खर्डेकर यांनी पण एक चांगल्या पद्धतीनं फलटणकरांना एक दृष्टी देण्याचं काम, नेतृत्व देण्याचं काम केलं. ह्या सगळ्या मान्यवरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चांगली माणसं, तोला मोलाची माणसं माझ्या फलटणनी दिली. हे सगळे फलटणचे सुपुत्र आज नंतरच्या काळामध्ये श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेबांच्याकडे तुम्ही सूत्र दिली. ही सूत्र दिल्यानंतर तालुक्याची चढती कामं नसायला पाहिजे. 95ला अपक्ष आले, 99, 2004, 2009 हे माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीमधनं आले. नंतर आम्ही MLC पण केलं, मान सन्मान ठेवला. मी तर एकदा वाईटपणा घेतला, शिवाजीराव देशमुख सभापती असताना भाजपची मतं घेतली, त्यांना तिथनं काढलं आणि रामराजे नाईक निंबाळकरांना सभापती म्हणून बसवलं. तुम्ही आठवा जरा, लोक विसरून जातात. पण बाबा आपण सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. श्रीमंत राजेत त्याच्यामध्ये कुठं कुणाचा अपमान होता कामा नये. पण या सगळ्या गोष्टी करताना
पालकमंत्रीपद, इतर महत्वाची खाती, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. परंतु हे देत असताना मी भेदभाव कधी करत नाही. मी त्या विषयावर येतो. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आणि रामराजेंचं जमलं नाही, बांधाला बांध पण नाही, का जमलं नाही मला काही कळायला मार्ग नाही. पण नेहमी त्यांची एकमेकाच्या बद्दल चुरस असायची. आम्हालाही वाटायचं की कशा करता. तुम्हाला पलीकडे बारामती माहिती आहे, काकडे आणि आमची 3 पिढ्याची त्या ठिकाणी विरोधक आहे ना. 3 पिढ्या. मी आज सतीशरावांच्या बरोबर काम करतो. अभिजित सतीशरावांचा मुलगा आज आमच्या सोमेश्वर कारखान्याचा डायरेक्टर आहे. कुठं आपण भांडायचं, वाद कशाला घालायचा. विरोधाला विरोध करत असताना वेळ त्याच्यात जातो, विकासाला वेळ मिळत नाही. माणसं सांभाळण्यात वेळ जातो. ह्याला चुचकारा त्याला चुचकारा, ही आज इकडे गेला ती इकडे आला, त्याच्यातच वेळ जातो. बारामती तालुका मधल्या काळामध्ये अनेक वर्ष पुढे जाण्याचं कारण मला माणसं सांभाळावीच लागली नाही, मला फक्त कामं करता आली. आणि त्याच्यामुळं सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, माझ्या बारामती तालुक्यातले कारखाने आज अतिशय चांगला भाव त्या ठिकाणी आम्ही देतो. 3636 रुपये भाव, 500 रुपये आम्ही तुमच्यापेक्षा जास्त देतो. आमचाही सोमेश्वर एकेकाळी अडचणीत आला, त्यावेळेस माझा माळेगाव द्यायचा 600 रुपये भाव, सोमेश्वर द्यायचा 300 रुपये भाव. मी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या ताब्यात द्या, मी त्याला वटणीवर आणतो. वटणीवर आणलं, कारखाना चांगला चालवला. आज 571 रुपये भाव दिला, सरसकट दिलाय. ह्या पद्धतीनं चाललेलं असताना आज तुमच्याकडे 500 रुपये टनाला कमी. आणि मगाशी आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगत होते की श्रीराम सहकारी साखर कारखाना, नाव श्रीरामाचं, आणि दिलाय चालवायला. अरे कारखाना काढल्यानंतर 7 वर्षात कारखान्याचं रिपेमेंट आम्ही करतो आणि कर्जमुक्त करतो. तुम्ही 25 आणि 30 वर्ष चालवायला, अख्खी पिढी, आणि मग तुम्ही काय करताय. तुमच्या धमक आणि ताकद नाही. अहो तुम्ही श्रीमंत राजे. आणि मग असं असताना तुम्हाला का कारखाना चालवता येत नाही. का कारखान्याच्या मोक्याच्या जमिनी विकल्या, मोक्याच्या जमिनी विकल्या तरी कारखाना पुन्हा आहेच आव्हाडांच्या ताब्यामध्ये. 500 रुपये टनाला कमी. याही शेतकऱ्यांना ऊस लावल्यानंतर कांड दाबायला आणि पहिली नळी दुसरी नळी बांधणी खांदणी करायला तेवढाच खर्च येतो, त्यांनाही तेवढाच खर्च येतो. जर एखाद्याचा 100 टन ऊस जात असेल तर किती पहिलं त्याला पैसे मिळतात. 50,000. नाही, माझ्याला 50,000 जास्त, तुम्हाला कमी. 500 जर टन गाडला तर 2.5 लाख कमी. कसा शेतकरी उपजायला यायचा. किती पण प्रयत्न केला तर ह्याचा कधीतरी विचार करा. तो दूध संघ तो स्वर्गीय आमच्या सुभाषरावांच्या ताब्यातनं घेतला, वाटोळ झालं त्या दूध संघाचं. मला तर मध्ये कळलं की पार लिलाव निघाला का काय झालं कोणाला, जागा विकून टाकली. चायला विकण्या बाबतीत ही बदलही वाचली. श्रीमंत लोक विकायला फार भारी आहे. तुम्ही कारखान्याची जागा विकली, तुम्ही दुधाची जागा संघाची विकली, तुम्ही त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघाची वाट लावली. तुम्ही मार्केट कमिटी ही बाबा शिवरूप राजे खर्डेकर चांगली चालवत होता, त्यांना बाजूला केलं. ही पुढे कधीतरी आपल्याला ओव्हरटेक करेल, दाबा ह्याला, दाबला. दुसऱ्याला उपजायला येऊन द्यायचं नाही, स्पर्धक कुणी होऊन द्यायचा नाही, कुठंतरी त्याला काहीतरी करायचं. हे सगळं करत असताना कुठली ती मालोजी राजेंच्या नावाची बँक, ती तर ती एक आमची बुलढाणा ते टीव्हीला जाहिराती असते बघा, आमचा काय त्याचं नाव चांडक ती चालवतात, त्यालाच चालवायला दिली. काय ते आम्हाला काही चालवता येत नाही म्हणून आम्ही चालवायला देतो, कारण आम्ही श्रीमंत, आम्ही स्वतः नाही चालवत, आम्ही श्रीमंत आहोत, कशाला चालवायचं. आम्ही चालवायला देतो. हे तू चालव, हे तू चालव, हे तू चालव, हे तू चालव. आता आमदार की ह्याला चालवायला देऊन टाका. मग मी बघतो कशा काय काम होत नाही. तिकडं रणजित सिंह दादा आहे आणि इकडं अजित दादा आहे, आणि त्याच्यामध्ये
सचिन आहे, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आम्ही कामाची माणसं आहे, आम्हाला काम करायला आवडतं. आम्ही संस्था उत्तम चालवल्या. तुम्ही म्हणाल आमच्या संस्थेचा पंचनामा केला, श्रीमंतांच्या संस्थेचा पंचनामा केला. तुझं काय रे? माझं सांगतो, या ना दाखवतो तुम्हाला माझं काय ते. माझ्या दोन्ही कारखाने चांगले भाव देतात, माझा खरेदी विक्री संघ उत्तम चाललेला आहे, माझी मार्केट कमिटी अतिउत्तम चाललेली, माझ्या इथला दूध संघ उत्तम चाललेला आहे. डीके पॉवर चाललाय का नाही? एक नंबर. भावकीचं समर्थन आहे मला. त्याच्यामध्ये माझी बारामती सहकारी बँक उत्तम चाललेली, माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उत्तम चाललेली. कुठली आमची तालुक्यातली संस्था चुकीची चाललेली नाही. मी कुणाला चालवायला दिलेलं नाही. मी श्रीमंत नसल्यामुळे आम्हाला चालवावं लागतंय. आम्हाला दुसऱ्याला देऊन चालत नाही. आणि मला एकदा त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, श्रीमंत राजे, तुम्ही उघड त्या दीपकच्या प्रचाराला जावा. मग मी पण बघतो तुम्ही आमदार कस काय राहता. मी त्याच्यामध्ये ऍफिडेव्हिटच मी करणार आहे, कारण पक्षाचा जे काही नियम असतो, पक्षाच्या शिस्त कुणाला मोडता येत नाही. त्याच्यामुळं श्रीमंत राजे बैठका घेऊन दरवाजे लावून चर्चा करतायत, हे शोभत नाही आपल्याला. आपण श्रीमंत आहात, आपण राजे आहात. काय म्हणतील वरची लोक, खालची काय म्हणतील ती राहू द्या, वरची काय म्हणतील. तर असं नाही चालत बाबांनो. द्या ना, तुम्ही आता तिकडे गेल्या ना, द्या त्या आमदारकीला लात मारा, त्याच्यामध्ये जावा. तुमच्यात खरंच धमक आणि ताकद असेल ना, तुम्ही आमदारकीला लात मारून तिकडे जावं, मला काय वाटणार नाही. परंतु हे काय आमदारकी पण टिकवायची आणि वेगळ्या पद्धतीने प्रचार करायचा हे बरोबर नाही. मगाशी मी प्रल्हाद पाटलांचं पण ऐकलं आणि आमच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं पण ऐकलं. दत्त इंडिया कारखाना, मी साखरवाडीत बोलतोय, साखरवाडीत. आणि महाराष्ट्राला माहितीये मी जे बोलतो ते करतो, हे महाराष्ट्राला माहितीये. तुम्ही कामगारांनो साखरवाडीच्या, तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं काम करा. ती दत्त इंडियाचे कुणी लोक असू द्या, तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही, केसाला. हा माझा शब्द आहे. तुम्ही निधड्या साथीनं काम करा. तुम्ही इतके दिवस दबून राहिलेले आहे, तुम्हाला दाबून ठेवलेलं आहे. दबून राहू खोली आपले लोकशाही आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय, सगळ्यांना एकसारखा अधिकार आहे. ही दावादाबी नाही चालणार. तुम्ही अजिबात काही घाबरू नका. मगाशी मी विक्रमचं भाषण ऐकलं. अरे आम्ही 25-15 करोड रुपये दिले, 30-54 पैसे दिले, डीपीडीसीचे पैसे दिले, आमदार निधी दिला, बजेट मधले पैसे दिले, माझ्याकडे ठोस तरतूद असायची त्याचे पैसे दिले. माझ्याकडचे रस्ते चांगले होतात आणि साखरवाडीला येताना काय रस्त्याची दुर्दशा. श्रीमंत राजे हे आपल्याला शोभत नाही, हे शोभत नाही. त्याच्या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे. जर आम्ही आता इकडं पूल करतोय, रस्ते करतोय, नॅशनल हायवे करतोय, रेल्वेच्या बद्दल देखील मधल्या काळामध्ये खासदार असताना आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर माझ्याकडे आले, म्हणले दादा इथं जरा अडचणी आली, तुमच्या प्रांताला सांगा. मी त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही. मी ताबडतोब प्रांताला सांगितलं हे विकासाचं काम आहे, रेल्वे सुरू झाली पाहिजे, आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यात मार्ग काढला. ही वस्तुस्थिती आहे. एकदा मागे 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या बरोबर माझं सरकार होतं, आणि तेव्हा एकदा माझी यांची सह्याद्रीला मिटिंग झाली, आणि एकदा मला देवगिरी बंगला जो सरकारने वापरायला दिलाय, राहायला दिलाय, तिथं मिटिंग झाली. त्यांनी सांगितल्यानंतर तर मी आश्चर्यचकित झालो. या बाबाला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून पार ह्याची वाट लावायचं चाललेलं होतं, जेलमध्ये टाकायचं. अरे ही काय पद्धत. अरे आपल्या विरोधात एखादं गाव गेल्यानंतर ते गाव का विरोधात गेलं, त्याला पुन्हा आपलंसं करण्याच्या करता कुठं आपण कमी पडलो हे शोधलं पाहिजे आणि त्याला आपलंसं केलं पाहिजे. आता बारामतीमध्ये मला 48,000 मतं लोकसभेला कमी पडले.
आता ती भरून काढून मला पुढे लीड घ्यायचंय, त्याच्यामुळे मी करणार ना काम, मी समजून घेणार ना काय बाबा बारामतीकरांनो काय झालं. ते म्हणतात नाही लोकसभेला ताई, विधानसभेला दादा. आता ती दादा आहे ती अजित दादा शेवावजे झालं. मित्रांनो माझं मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. पण मी त्यांना नंतर ज्यांना कुणाला बोलायला पाहिजे होतं त्यांना बोललो, म्हणले असलं नाही, इतकं दरिद्र खालच्या पातळीचं राजकारण नाही. अरे प्रत्येक जण आईच्या बापाच्या पोटी जन्माला येतो, नियतीचं काळाचं बोलावणं आल्यानंतर इथल्या प्रत्येकाला जायचंय, कुणी इथं थांबायला आलेलं नाहीये. अरे पण जाताना काम करताना एवढी दुश्मनी कशा करता घ्यायची, एवढा कुणाचा पार वाटोळ करून काय आपण मिळवणार आहे. त्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही आपण लक्षात घ्या, म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी मदत केली. मला त्यांच्याबद्दल पण खूप काही लोक सांगायचे, हे असं करतात, हे तसं करतात, ते रणजितसिंह नाईक निंबाळकर फार जोरात कठीण काम आहे. म्हणलं काय कठीण काम आहे, म्हणले कुणाला ऍडव्हान्स दिला आणि त्याने परत नाही केला की कारखान्याच्या गेटच्या आतमध्ये घेतात आणि जे हंटर टोकून काढतात की विचारतात सोय नाही. आणि मी नंतर माहिती घेतली की बाबा ते सगळं करताना आमच्या जिजामाला नाईक निंबाळकरच ते कारखाना बघतात, बरोबर ना. आता ह्या कधी हंटर घ्यायच्या अरे कधी कुणाला काय करायचं, ह्या पार तर म्हणते अरे बाबा रे तू माझे पैसे घेतले देऊन टाक रे. हे काहीतरी कुणाच्या तरी बदनामी कशाला करता, फेक नेरेटिव्ह कशाला सेट करता, उगीच आपला विरोधक म्हणून त्याला अशा पद्धतीनं बदनाम करण्याचं काम मी पण करू नये, तुम्ही पण करू नये, श्रीमंत तुम्ही पण करू नये. हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे दत्त इंडिया असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल, मगाशी मला येताना कमिन्सची तर बातमी ऐकून मी हादरूनच गेलो. कमिन्सची मुलं, ते इथल्या अधिकाऱ्यांची मुलं माझ्या इकडे शाळेला येतात, बारामतीला बस येते, त्याच्यामध्ये 12,000 रुपये तिथल्या हे कमिन्सचं कुणी कामगार आहेत करायचं, कमिन्सचं त्याला किती पगार आहे, ए असला तर उभा राहू, कुणी देता का उभे राहू. मला सांगितलं की त्यांना 12, 13, 14, 15 देतात. 8 किती, अरे पण त्याला किती मिळतात तुमच्या. हा हो का, आता हा आपलाच मुलगा आहे, 24,000 पेमेंट आहे, ती कॉन्ट्रॅक्टर घेतो 24,000, त्याला देतोय 12,000. त्याच्या काय कॉन्ट्रॅक्टरच्या बापाचे 12,000 आहेत, ते नुसतंच काम करणार. तू घे ना 24,000तले 1,000-2,000 रुपये घे, त्याचा पीएफ वगैरे जे काही करावं लागतं, प्रॉव्हिडंट फंड वगैरे. मी आता कमिन्सशी बोलणार आहे, माझी 20 तारीख होऊ द्या, मग आम्ही त्यांच्याशी बोलू, आम्ही नियमाने बोलू किंवा हे कानावर आले ह्याच्यात खरं काय खोटं काय, आणि जर ते असेल तर मग काही खरं नाही त्यांचं. त्या कॉन्ट्रॅक्टरला मग असं काय ते बघतोच. मग त्याच्यामध्ये आपली नाईक बोमवाडी इथली MIDC ह्याच्याबद्दल पण येताना रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगत होते की दादा तिथं मोठं युनिट आलं पाहिजे. ते जरूर आपण एकदा सरकार असल्यानंतर आपण कुणालाही शब्द टाकू शकतो की आम्ही तुम्ही या इथं, आम्ही इन्सेंटिव्ह देतो. आणि तो इन्सेंटिव्ह का देतो तर तुम्ही आमच्या भागामध्ये येताय, इथल्या मुलांना मुलींना त्याच्यातून रोजगार मिळणार आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे. त्या पद्धतीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर, तुम्ही, आम्ही, सचिन, सगळे बाकीचे सहकारी मिळून मार्ग काढू, त्याबद्दल आपण काळजी करू नका. दारूच्या बद्दल बोललोय, जिल्हा बँकेचा इथं चेअरमन बसले नितीन पाटील. जिल्हा बँकेमध्ये 300 जागा भरायच्या, फलटणकरांनो नीट ऐका, 300 जागा भरायच्या. जिल्हा बँकेमध्ये तालुके आहेत 11 आणि सातारा शहर, एवढ्यामध्ये 300 जागा, म्हणजे गडीभर शहर धरून 12 धरा, 12 बारदुनी 24 आणि 12 पंचे 60, म्हणजे 25 जागा एकेका तालुक्याला ऍव्हरेज. परंतु ह्यांना काही रे भरायचा अधिकार नाही. आता आम्ही काय केलंय, काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरती करताना त्यांच्याकडनं वेगळ्या पद्धतीनं लुबाडणूक होती, म्हणून आम्ही आता भरती हे करताना
ऑनलाईन करतो. ऑनलाईन परीक्षा. नीट ऐका फलटणकरांनो, आता काहीतरी असं सांगितलं जातं त्या 300 जागा भरायच्यात आणि सगळ्या मीच भरणार आहे आणि तू आमचं काम कर, तुझं पोरग चिटकवतो. तू आमचं काम कर, तुझं चिटकवतोय. अरे कुठे चिटकवतो? काय चिटकवतो? काय ती चिकटपट्टी आहे चिटकवतो? त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना त्यामध्ये 90 मार्क मी चेअरमनच्या देखत सांगतोय. 90 मार्क आहेत ते आम्ही 2-3 कंपन्या ठरवलेल्या आहेत त्यांना पेपर ते काढणार, त्यांच्याकडे भरतीची परवानगी. 10 मार्क कुणाला ठेवले? त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असेल तर त्याला 1 का 2 मार्क आहेत. तो ग्रॅज्युएट असेल डबल तर त्याच्यातनं 1 का 2 असे मार्क आहेत. त्याचं क्वालिफिकेशन कसं आहे त्याच्यावर त्याचे मार्क वाढतात. 10तले 5 मार्क तर असेच त्याला त्याच्या असेल तर मग वाढतील आणि फार तर फार 2-4 मार्क अगदी डायरेक्टरला कदाचित देता येतील, नाहीच देता येणार, पण ही परिस्थिती आहे. त्याच्यावर ऑनलाईन भरती आहे. काही त्याच्यात फसू नका. मी खोटं बोलणार नाही. मी राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री आहे. सहकार खातं माझ्या सहकारी दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे आहे. त्याच्यावर मी कदापि तुम्हाला चुकीचं सांगणार नाही आणि ह्या पद्धतीनं ती 300ची भरती होणार आहे. त्याच्यामध्ये ही निवडणूक तुमच्या फलटणकरांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. यामध्ये माझा पूर्व कोरेगावचा भाग ज्याचा रणजितसिंह निंबाळकरांनी मगाशी उल्लेख केला नाही निंबाळकरांनी की 0.57-52 ते पाण्याच्या बद्दल पण तुम्ही काळजी करू नका. कारण आम्ही दोघं ते भाजपचे नेते आहेत, मी राष्ट्रवादीचा नेता आहे. त्याच्यामध्ये आम्ही दोघं एकत्र असल्यानंतर काही काळजी करायचं कारण नाही. ते पण काम आम्ही त्या ठिकाणी करू. आम्ही टेंबू ताकारी म्हैसाळ उरमोडी जे काठापूर ह्या अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत. अनेक योजना पुढेही आम्ही करणार आहे. ह्या सगळ्या योजना आता आम्ही सोलरवर घेणार आहे. टप्प्याटप्प्यामध्ये तशा प्रकारची तरतूद केलेली आहे. का तर माझ्या शेतकऱ्यांना लाईट बिल भरावं लागू नये, पाणीपट्टी त्यांनी भरावी, मेंटेनन्स खर्च भरावा, म्हणजे त्याचा भार कमी होईल. ही आमची लाईन आहे, ही महायुतीची लाईन आहे. आज मित्रांनो हे समोरचे लोक काही ना काही सांगतात. परवा तर तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, साहेबांनी तर एक भाषण करताना बारामतीत सांगितलं माझी मुदत संपल्यानंतर मी बाजूला होणार आहे, असं त्यांनीच सांगितलं. मी वा म्हणून लिहिलं नाहीये. त्याच्यामुळं साहेब तिथनं बाजूला झाले. ते त्याच्यामध्ये राजकारणामध्ये थोडेसे दूर राहिले तर काम कोण करणार? हाच पाठ्या काम करणार. दुसऱ्याचा घास नाही घास. तिथं मी सांगतो आपलं नाणं खणखणीत आहे. आम्ही अजून 10 वर्ष काम करू शकतो. ही तर पट्ट्या अजून 20 वर्ष काम करत. आणि ही पण म्हणतो मी तरुण आहे, तरुण आहे. तू तरुण नको म्हणून, मी मधल्या वयाचा आहे, मधल्या वयाचा. तरुण म्हणल्यानंतर आमच्या पुढे तरुण बांड येत आहे आणि तू तर पार आता 100च्या पुढे गेलाय. म्हणजे आपण पाहिलं ना की दुसरा 100 लागला. तशा पद्धतीनं गमतीचा भाग जाऊ द्या. आपण शेतकरी आहेत त्याच्यामुळे साधारण आपण ती भाषा वापरतो. नाहीतर पुन्हा विरोधक म्हणतील बघा बैलाची उपमा दिली, कसा अपमान चालवलाय. श्रीमंत अपमान नाही चालवला, हे लक्षात घ्यायचं. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही पण काहींच भाषणं ऐकलेली आहेत की आता ही बैल म्हातारा झाला याला बाजार दाखवा, अशी भाषणं काहींनी केलीत. माझ्या ऐकण्यात येत पण मला त्या खोलात जायचं नाही. ह्या पद्धतीचं आपल्याला चांगलं काम करायचंय. आम्ही केंद्रातनं पण, केंद्र सरकार आमच्या विचाराचे आहे. हे जरी माजी खासदार असले तर त्यांच्या तिथं ओळखी बऱ्याच आहेत. मी ज्यावेळेस अमित भाईंकडे जायचो त्यावेळेस अमित भाई पण म्हणायचो मी त्यांना माढा, मी सातारा सोडतो, माढा मला द्या म्हणून सांगितलेलं होतं. पण ते म्हणले माढा मिळणार नाही, आमचा रणजित नाईक निंबाळकर तिथं आहे. मी त्याला झटक्यातच त्यांचं तिकीट डिक्लेअर करून चाललं पहिल्याच ह्याच्यामध्ये. त्याच्यावर त्यांच्या ओळखी चांगल्या आहेत आणि त्यामुळं त्यांची पण मदत होईल, माझी पण मदत होईल. आम्ही आमच्या झालेल्या ओळखीचा फायदा महाराष्ट्राला करू, सातारा जिल्ह्याला करू.
माझ्या फलटणकरांना त्या ठिकाणी करू, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. केंद्राचा पैसा मोठे प्रकल्प होण्याच्या करता आणावाच लागतो. केंद्राच्या मदतीनं वर्ल्ड बँकेचा पैसा राज्याला आणावाच लागतो. जायकाचा पैसा केंद्राच्या मदतीनं आणावाच लागतो आणि मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावावे लागतात. हे इतके दिवस सरकारमध्ये होतो, माझंच खरं तर दुर्लक्ष झालं. माझी पद्धत कशी आहे की एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी काम करते. आता नितीनचे मोठे बंधू मकरंद आबा ते माझ्या वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरचं प्रतिनिधित्व करतात. ते सांगतील तेवढं करायचं, निधी मागितला द्यायचा, तिथं कुठं अडचण येऊन द्यायची नाही. बाकीची कामं त्यांनी करायची. मगाशी तुम्ही 2-3दा म्हणाला ना आपल्याला बारामती सारखं करायचं, बारामती सारखं करायचं. बारामती सारखं करणं ही काही साधं काम नाहीये. तिथला ते आमदार पहाटे 5ला उठतो आणि 5:45ला कामावर जातोय. 5:45ला सकाळी कामावर जातोय आणि ते हे काम कसं झालंय, दोरी वळंब्यात आहे का, पाणी मारलंय का, अमकं केलंय का. मला काही, मी उपमुख्यमंत्री असू, विरोधी पक्ष नेता असू, आमदार असू किंवा कुणी असू, मला लाज वाटत नाही. माझ्या इमारती, माझे रस्ते क्वालिटीचे असतात. कॉन्ट्रॅक्टरनी काम घ्या, पण क्वालिटी नाही दिली तर त्याला ब्लॅकलिस्टच आहे, मग त्याची हायगाई नाही. ते प्रकार इथं चालतात का नाही ती तपासावं लागतील. श्रीमंतांना विचारावं लागेल. तेव्हा काही तर म्हणतात कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, मला अजून माहिती नाही, त्याच्यामुळे मी तसा आरोप करणं बरोबर नाही. क्वालिटी ज्यावेळेस मिळायची असेल, मी खरंच सांगतो, क्वालिटी मिळायची असेल तर आमदाराचं, खासदाराचं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. सुप्रिया तर माझी बहीणच होती, ती म्हणायची दादा तूच ते सगळं काय बघतोय तर तू बघ. मी पार्लमेंट त्या ठिकाणी बघित, त्याच्यावर तिचा काही तिचा प्रश्न नव्हता आणि आम्ही बारकाईने काबर. माझा स्वभाव कडक आहे, मी काम करायला कामाचा माणूस आहे, पण कुणी चुकीचं काम केलं, संस्थेमध्ये घोटाळा केला की त्याला घरी थांबायचंच नाही, तू घरी जायचं. तुला संधी दिली, तुला संधीचं सोनं करता आलं नाही, त्याला माझा काय दोष आहे. मी तुमच्या संस्थेमध्ये काही हस्तक्षेप केलाय नाही. तुम्ही तुमच्या संस्था चालवा, म्हणजे जे संस्था चालक आहे त्यांनी, पण त्यांनी तिथं कुठंही गडबड करायची नाही. जी जबाबदारी त्यांच्यावर दिली ती जबाबदारी उत्तम पद्धतीने त्यांनी पार पाडायची, म्हणून ती बारामती झालेली आहे. सगळ्यांनी तिथं जीव ओतून काम केलंय, म्हणून तिथं बदल झालेला आहे. तिथं विक्रम आम्ही निधी पण चांगल्यापैकी दिला. आम्ही निधी देताना गावांना वेगवेगळे निधी देतो. आमची एक अपेक्षा असते, तो निधी सत्कारणी लागावा, पै हा तिथं नीटपणे समाजाच्या भल्याकरता खर्च व्हावा, ही आमची भावना असते. आणि व्याजासकट वसूल करून देतो, काळजी करू नका. त्यामध्ये मी एकदा विक्रमला बोलवतो, त्या धारूला बोलवतो आणि समोरासमोर बसून तुम्ही सगळं रेकॉर्ड 20 तारखेपर्यंत तयार ठेवा. मला साखरवाडी एकतर्फी करून द्या गाड्याला, यायला बघा मी तुमचं काय करून टाकतो. सगळं बॅकलॉग भरून काढतो. विक्रम मी खोटं नाही सांगत, बॅकलॉग भरून काढतो. तुम्हालाच वाटेल की आयला हे बोललं तसं वागला बाबा. त्याला ह्या पद्धतीनं मी माग सातारची सीट सोडली त्यावेळेस साताराकरांना बाळासाहेब आहेत, नितीन आहे, बाकीचे सगळे साक्षीदार आहेत. मी सांगितलं होतं तुम्हाला खासदारकी देईल, तुम्ही म्हणाल त्याला खासदारकी देईल. इकडंच मी कुणाच्या त्या हॉटेलवर कुठं मीटिंग झाली रे, कुठं वाठारच्या तिथं, हा वॉटर स्टेशनच्या पुढं आपण आदरकी मार्गे वळतो ना, आदरकीलाच, हा आपल्याच कार्यकर्त्याचं ते हॉटेल आहे. तिथं मल्हारला मीटिंग झाली. मी त्यांना म्हणलं तुम्ही काळजी करू नका. तिथं त्यांनी सगळ्यांनी नितीन पाटलाचं नाव दिलं, नितीन पाटलाला खासदार केलं. नितीन पाटील आणि बाळासाहेब सोळसकर, आता तुमच्यावर एक तर आपण इथं फार कमी जागा लढतोय, एक तर फलटणची जागा, एक तर वाईची त्या ठिकाणी जागा, बाकीची जागा शिवसेना लढते, बाकीच्या जागा भाजप लढतंय. आपल्याला या जागा चांगल्या मताधिक्यांनी विजयी करायच्या. तुम्हाला दोघांना तिथं लक्ष द्यावं लागेल, बाकीकडे कुठं जास्त जायचं कारण नाही. आणि फलटणकरांनो, कोरेगावकरांनो, कोरेगावची पण काही मंडळी आली, त्यांना सगळ्यांना मला सांगायचंय की आपण मला साथ द्या. मी राज्याचं नेतृत्व त्या ठिकाणी करतोय.
राज्यात आज जे काही लीडर वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत त्याच्यामध्ये जी नावं घेतली जातात, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आहे, मी आहे, उद्धव ठाकरे आहे, त्याच्या संदर्भात नाना पटोले, बाळासाहेब थोरात आहे, जयंत पाटील आहे, ही 8-10 लोक आहेत ना, ह्याच्यापेक्षा जास्त नाही ना. आणि आपण माझं साताऱ्याच्या बद्दल, मी पहिला पालकमंत्री या जिल्ह्याचा झालो 99 ते 2004. आपण सगळ्यांनी मिळून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. त्याच्यानंतर मी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात जास्त लक्ष दिलं. आपल्याला हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे. सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं त्याची शिकवण चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. त्या रस्त्याने गेलं तरच महाराष्ट्राचं बल होणार आहे. दुसऱ्या कुणाचं ऐकून चालणार नाही. आणि काळानुरूप बदल होत असतात. माझी आपल्याला विनंती आहे, माय माऊलींनो लक्षात ठेवा, कुणी काही त्याच्यामध्ये काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, काही त्याच्यामध्ये अति काही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यावर विश्वास ठेवू नका. तिथं ते खोटं बोलतायत, दिशाभूल करतायत, ते घाबरलेले आहेत आणि म्हणून 3 लाख कोटीचं वाटप करायला निघालेले आहेत. एवढे ते करूच शकत नाही. ही आपण गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, साखरवाडीमध्ये एवढी मोठी सभा होईल मला वाटलं पण नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडंसं विस्तृत बोललेलो आहे. मला कुणाच्या बद्दल आकस आहे, राग आहे अजिबात नाही. परंतु काळानुरूप काहींनी थांबलं पाहिजे. त्याच्या संदर्भात नवीन लोकांना पण संधी दिली पाहिजे. आणि त्याच्यातला नवीन चेहरा हा सचिन पाटलांच्या रूपाने त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, तुमचे जे जे काही प्रश्न आहेत, जे जे राज्य सरकारच्या हातात असतील ते आम्ही तुम्हाला सोडून देऊ. आणि जे केंद्र सरकारच्या हातात असतील, जरी रणजित सिंह नाईक निंबाळकर पराभूत झालेले असले तरी माझी खासदार या नात्याने तिथं जे मंत्रिमंडळ आहे ते सगळं त्यांच्या ओळखीचं आहे. ते आणि मी आम्ही दिल्लीला जाऊन तुमचे केंद्रातले पण प्रश्न मार्गी लावू. दुसरं कुणी मार्गी लावू शकत नाही. तुम्ही ज्यांना खासदार निवडून दिलं तेही तिथं जाऊन मांडू शकत नाही. मला माहिती आहे, मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत मला माहिती आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, चूक झाली, माणूस चूक करतो, झालं गेलं गंगेला मिळालं, हेही विसरून कामाला लागलेले. तुम्ही आता ती चूक दुरुस्त करण्याची संधी मात्र विधानसभेच्या निमित्तानं तुम्हाला आलेली आहे. जसं माझ्या बारामतीकरांना आलेली आहे तशी तुम्हाला आलेली आहे. तेही चूक दुरुस्त करतील, ती चूक म्हणता येणार नाही. परंतु त्यांनी जे काही केलंय त्याच्यामध्ये आता तिथं आमदार या नात्याने ते मला संधी देतील. इथं तुम्ही सचिन पाटलाला आमदार या नात्याने संधी द्या. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती माझी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं आहे. आपल्याला फलटण शहर स्वच्छ सुंदर बनवताना ह्या शहराला ग्रीन सिटी करण्याचा आपला प्रयत्न मी करून दाखवलाय. बारामतीमध्ये या बघा काय केलंय ते. फलटण तालुका दुष्काळ मुक्त करण्याचा फलटण तालुक्यातील अद्यावत शासकीय रुग्णालयाचा उल्लेख मगाशी कोणीतरी केला, ते आपल्याला करता येतं. आपण महिलांचं हॉस्पिटल काढू, आपण आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा देऊ. त्याच्या संदर्भात फलटण शहरातील रस्ते खड्डेमुक्त करून बारामतीच्या धर्तीवर फलटणचा त्या ठिकाणी विकास आम्ही लोक करून दाखवू. आम्ही शब्दाचे त्या बाबतीमध्ये पक्के आहोत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या करता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शीतगृह निर्माण करण्याचा आणि मतदारसंघातील किसान रेल सुरू करण्याचा देखील आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आपण काळजी करू नका. कारण माझ्या शेतकऱ्याला इथं होणारी रेल्वे, त्या वॅगनचा उपयोग ह्या शेतकऱ्यांच्या पण मालाला झाला पाहिजे आणि माझ्या फलटणकर बारामतीकरांना या निमित्तानं झाला पाहिजे. ह्या मतदारसंघातील युवकांना MPSC UPSC अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अशा प्रकारची लायब्ररी, तसेच कमिन्स मधील युवकांना योग्य मानधन उपलब्ध करून देण्याचा वादा हा देखील मी तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि युवकांच्या साठी अद्यावत क्रीडांगण निर्माण करून तालुक्यात एक चांगल्या प्रकारचं शैक्षणिक संकुल, कारण मगाशीच रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलेलं आहे,
माझी परिस्थिती चांगली आहे, बायको कारखाना उत्तम बघती, 2 मुली आहेत, त्याच्यावर जावईच येणार आहेत, काही बाकी कुणाला ठेवायचं कारण नाही. त्याच्यामुळं मी माझं डोकं चालवीन, तुम्ही तुमचे पैसे त्या ठिकाणी द्या, कारण तुम्ही श्रीमंत नाहीये. आणि आपण काही मी CSR मधनं पण त्या ठिकाणी दी चांगल्या प्रकारे एक इंग्रजी माध्यम आणि ITIच्या संदर्भात जरा सेंट्रलला कशी जागा उपलब्ध होती ती पहा. त्याच्यामध्ये ITIचे वेगवेगळे कोर्सेस, जे कोर्सेस केल्यानंतर माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या मुलींना त्या ठिकाणी काम मिळेल, अशा पद्धतीचं शैक्षणिक संकुल आपण त्या ठिकाणी उभं करून दाखवू. आणि तालुक्याच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या करता नाईक बोमवाडी येथे लवकरच MIDC जी सुरू करण्याचा सुतोवाच मगाशी आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केला, त्याही बद्दल आणि तालुक्यात नवीन महावितरण पॉवर स्टेशन निर्माण करण्याच्या बद्दल आणि बस थांब्यावर चार्जिंग स्टेशन निर्माण करण्याच्या बद्दल आणि शहरामध्ये भूमिगत अजून वायरिंग पण नाहीये, माझ्या इथं सगळं भूमिगत वायर केलेली आहे, त्याच्यातनं तो पुरवठा आपण करण्याचं काम करू. आज माझं बारामतीचं बस स्थानक येऊन बघा, आणि काय फलटणचं बस स्थानक, तिच्या आयला तुम्हाला बस स्थानक करता येत नाही. श्रीमंत कुठं आपण कमी पडला. तुम्हाला चांगल्या प्रकारचं बस स्थानक निर्माण करण्याच्या करता आणि इथं नाट्यगृह आहे का फलटणला, मी खरोखरीच सांगतो तुम्हाला इतकं उत्तम नाट्यगृह करून देतो, तुम्ही ते आणि ते फलटण नगरपालिकेच्या ताब्यात देतो, पण अतिशय चांगलं, कारण सांस्कृतिक पण ह्या शहराचं महत्व वाढलं पाहिजे. कला, साहित्य, संस्कृती ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण कुठं मागे राहता कामा नये. सिनेअभिनेता सयाजी शिंदे आमचे स्टार प्रचारक आहे. माझ्या माहितीप्रमाणे सयाजी शिंदेचे कोणी नातेवाईक इथं आहेत, हा गावाशी संबंधित आहे, ते माझ्या बरोबर आहे. भाऊ कदम ती पण आपला सेलिब्रिटी आहे, ती आपलं काम करतोय घड्याळाचं. भाऊ कदम माहिती ना कोण, सल्ला हवाई उद्या, ती आपल्या बरोबर आहे. हा निलेश साबळे माझ्याच संस्थेमध्ये शिकला, डॉक्टर साबळे, त्याच्यामुळं ही गावामध्ये कर्तृत्वान लोक जन्माला येत आहेत, पण त्यांचं बाहेर गेल्यावर चीज झालं, फलटण मध्ये ती कुजून गेली, श्रीमंतांनी लक्षच दिलं नाही. आणि मी आज सांगतो तुम्हाला फलटणकरांनो, मी संजू बाबाला विधान परिषदेचं तिकीट देत होतो, मी माग लागलो होतो, उभं करा उभं करा, पण श्रीमंत म्हणले नको, त्याला नका उभा करू, आणि मग त्या शेखर गोरेला उभं केलं. तुम्ही आठवा, मी सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रीमंतांनी साथ दिली नाही त्यांना, नाहीतर संजू बाबा पण तुमचा आमदार झाला असता. आम्ही सगळ्यांना संधी देतो, आम्ही दुजाभाव करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, फलटणचं गतवैभव प्राप्त करून देण्याकरता एक सुवर्ण संधी फलटणकरांना आलेली आहे, कोरेगावच्या पूर्व भागाला आलेली आहे. त्याकरता तुम्ही उद्याच्या 20 तारखेला, आता इतके दिवस श्रीमंतांचं ऐकलं, आता अजित पवारचं ऐका, आणि त्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. मी तुम्हाला जे काही आत्ता सांगितलं, मी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी, बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांनी किंवा विक्रमनी किंवा इतर सहकाऱ्यांनी, DK वगैरे काही अडचणी मांडल्या, ह्या सगळ्या अडचणी आम्ही ठराविक काळामध्ये मार्गी लावण्याचं काम करू. हे माझ्या इथं मंदिर आहे भवानी मातेचं, भवानी मातेच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.